नाम झाला पाहिजे. ते सामर्थ्य आहे ना, मग त्या सामर्थ्याची सेवा करण्याची पदवी आपल्याला अखंड आहे. मग आपण ती लांब टाकतो तर आपल्यापासून लांब जाते. लांब जाण्याचं कारण काय? आपल्या दुसऱ्या आवडी, वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी आहेत ना, ह्या आवडी आपल्या नेहमी सद्गुणापासून आपल्याला लांब ठेवतात, जवळ घेतच नाही. कधीच आपल्या जवळ जाता येत नाही त्यांच्या. मग ती सलगी आपली पाहिजे. म्हणून सांगितले सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते. या कारणे ढिलेपणते असोची नये. कोणी एक काम, मग द्वैतातला असो अगर अद्वैतातला असो, केली आणे होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. काय केली पाहिजे? प्रपंचात, संसारात हे जे द्वैत आहे, पैसा कमवणे, आणखीन काय करणं, हे काय त्याला शिकवावं लागत नाही. त्याच्या आत ते बरोबर शिकून आहेत. पण मी कोण आहे ही माझ्या अंतरी मला जाणीव घेण्यासाठी ज्या भक्तीने पिंडामध्ये उभं राहायला पाहिजे, ती भक्ती पहिली देहामध्ये घडायला हवी. आणि ती घडून देण्यासाठी जी मनुष्य देहामध्ये पात्रता आहे, ते साधन म्हणून देहामध्ये कसं बरे उभं करता येईल, म्हणून त्याचं वर्म दिलंय की कोणी एक कार्य काम करिता होते, करिताच होते. कारण आळस हा मनुष्याचा अंतरी एवढा शत्रू आहे. त्याच्या आत स्वैप दिलाय, त्याच्या देहामध्ये सद्गती दिली, त्याच्या देहामध्ये सायुज्यता दिली, त्याला उत्तम असा ईश्वराचा होण्यासाठी पात्रता दिली. पण आतले विषय, आतली कुवासना, आतली कुबुद्धी, आतलं कुलक्षण, अभिमान, त्याला हे प्राप्त करून देत नाही. म्हणजे देहामध्ये पहिला निवाडा आपल्या आत पाहिजे की मंगलाचरणाची प्राप्ती आणि अभिमानाचा त्याग. हे देहामध्ये घडलं, सद्गुरु कृपेचं आयुष्य असेपर्यंत सुखी. त्याला त्याच्याजवळ दुःख येणारच नाही. कारण राजकारणामध्ये महत्वाचं का असेल तर मंगलाचरण. आणि मंगलाचरणाचं जे स्फुरण आहे ते मात्र हरिकथा निरूपणातूनच प्राप्त केलं जातं. आणि अशा श्रवणातून जो आत जोडला, सदाचरणाने ज्याने आपला देह उभा केला आणि त्याच्यात नित्य नैतिकची ही उपासना पिंडामध्ये त्यांनी वाढवून घेतली. सकाळी उपासना, संध्याकाळी उपासना, आणि जी आपली वाराला बैठक आहे त्या बैठकीला सत्श्रवण, एवढं नुसतं आत घेतलं. परवा आम्हाला सगळं निरूपण सांगितलं, श्रवण, मनन आणि निरध्यास. ऐकले, कळले, वळले, आणि जे वळून दिलंय त्या सदाचरणामध्ये ज्यांनी निश्चयात्मक आपला देह ठेवला, हे ठेवण्यासाठी प्रातःकाळची जी उपासना, 7 प्रकारची उपासना, परत संध्यावंदन, संध्याकाळची उपासना, एवढा लावून दिलेला नेम पिंडामध्ये जर धरून ठेवला, आयुष्य असेपर्यंत सुखी होण्याचा सामर्थ्याचा भाग देहामध्ये आणलाय. फक्त हे करायला हवं. इथे मात्र दुर्लक्ष करून उपयोगाचं नाही. कारण एक मनुष्य देहामध्ये कर्माची चूक घडली की 84,000 आहे. 84 कुठं बाहेर बघू नये. आपल्या चुकीच्या कर्मातच ती बसलेली आहे. अधोगती ही आताच आहे, पुनरावृत्ती ही आताच आहे, आणि सद्गती पण आताच आहे. आता कुठला गुण कसा वापरावा, म्हणजे गुणातलं कर्म आणि त्याचे परिणाम काय, हे अगोदर आत जाणूनच घ्यायला पाहिजे. आणि ती जाणीव पिंडामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी देहामध्ये पहिलं श्रवण घडायला पाहिजे. आणि घडलं की घडणारा कसा सदाचरणाने, सद्गुणाने, सद्विद्येने, सद्बुद्धीने पिंडामध्ये उभा राहतो ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांना दिसते. म्हणून सांगितलंय, कोणी एक काम करिता होते, न करिता
ते मागे पडते. जर केलंच नाही, उभा राहिलाच नाही, मला घर बांधायचं आहे हा त्याचा चांगला विषय आहे, पण कल्पनेतच त्यांनी ठेवला. घर बांधून त्याच्यात राहायचं आहे म्हणजे मुळापासून पायापासून सुरुवात करावी लागते, आणि एवढा बांधून त्याच्यात राहायचं आहे म्हणजे हा सामर्थ्याचाच विषय आहे. द्वैतातलं वास्तू आपण बघतो, पण मनुष्य देह ही उत्तम वास्तू आहे, आणि त्या वास्तूमध्ये राहणे. आता कसं राहणे हे जर कळून घेतलं तर नेमकं कळेल. नाहीतर मनुष्य जगतोच, मनुष्य खातोच, मनुष्य पितो, मनुष्य सगळी कर्म करतो, पण त्याचे परिणाम नाही बघत. परिणाम बघायला पाहिजे. आणि हे परिणाम काय? कर्म चुकली की परिणाम आले. म्हणजे माझं असं का झालं, असं व्हायला नको होतं, मी पण धार्मिक आहे, मी पण पूजा करणार आहे, मी पण अमुक करणार आहे, माझं असं व्हायला नको होतं. अरे बाबा, तसा भाग नाहीये. जे देहामध्ये घडायला पाहिजे ते घडवून घेण्यासाठी पहिला पाहिजे तो सत्य संकल्प, मूळ संकल्प, हरी संकल्प. आणि संकल्पाचं मूळ आहे की जो परमेश्वर माझ्या देहाचा सांभाळ करत आहे त्याचं विस्मरण मला होता कामा नये. मग स्मरणात आणणार देहामध्ये सामर्थ्याचं रूप कुठलं आहे? उपासनेला दृढता लभावे, भूदेव संतांशी सदा नभावे, सत्कर्म योगे वैघा लभावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सत्कर्म योगे वैघा लभावे. समर्थांनी सद्गुरूंनी शिकवण देताना नेमकं वर्म दिलंय. आयुष्य प्रत्येकाला आहे, पण पूर्णत्वाने जर देहामध्ये उभं करायचं असेल तर या आत्ता या क्षणापासून जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्यामध्ये सत्कर्म योगे वैघा लभावे. आणि हे सत्य संकल्पाच्याच सामर्थ्यातून देहामध्ये उभं केलं जातं. आणि असा सत्य संकल्प ज्याने दृढ आपल्या जीवी धरला त्याच्या देहात भय नाही, भीती नाही, आशंका नाही, चिंता नाही, काळजी नाही, उद्वेग नाही, कटकटी नाही, मीपणा नाही, भांडण नाही, हेवा नाही, दावा नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही. त्याच्या देहातच रामराज्य नांत म्हणण्यापेक्षा आपल्या देहामध्ये नांदवणे. कारण देहामध्ये आपल्या रावणच होता, देहामध्ये दुर्योधनच होता, देहामध्ये दुःशासनच होता, देहामध्ये विकृती होती, देहामध्ये कुकर्मच होते, देहामध्ये कुकल्पनाच होती. पण आता मात्र सद्गुरु कृपे राम राज्य आत उभा केला. चोरी नाही, लबाडी नाही, मीपणा नाही, ताठा नाही, मारामारी नाही, खून नाही, दरोडा नाही, डेकॉइटी नाही, रॉबरी नाही, काही नाही. एवढा कसा देव उत्तम घडला नाही, त्याला घडवला कशातून? म्हणून आधी केले मग सांगितले, केली आने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आता ते काय करणे आहे? श्रवण, मनन आणि यज्ञात. म्हणून समर्थांनी सांगितलं या कारणे ढिले पण ते असोच नये. ढिला राहू नये. ढिला राहिला की आत मनाला पहिला मोकळीक मिळते. आणि मनाला नुसती मोकळीक नाही, तो इझी चेअरवर बसला, आकाशाकडे त्यांनी डोळे लावले की त्याच्या देहामध्ये अनेक कल्पना सुरूच होतात. आणि त्या कल्पना नुसत्या नाही, मी असं करीन, मी ते करीन, मी अमुक करीन, मी तमुक करीन, असं करण्यापेक्षा आत्ता काय करायला पाहिजे हा वर्तमान त्याच्या हातात पाहिजे. वर्तमान सोडला की ढिलेपण आला. म्हणजे मला आत्ताच कालच मुलगा झाला आहे, अजून तो हॉस्पिटलला, पण हॉस्पिटलमध्ये असतानाच माझी कल्पना काय ना, मी याला डॉक्टर करीन, की आणखीन इंजिनियर करीन, की आणखीन त्याला मोठा शिकून मोठा काहीतरी करीन. अहो, ही झाली नुसती कल्पना. प्रत्यक्षात ज्यावेळेस उभा राहायचा, माझ्यासाठी पण माझ्या वडिलांनी पण हीच कल्पना केली होती की याला मोठा मी डॉक्टर करीन. पण डॉक्टर कसला? कंपाऊंडर पण नाही झाला. कंपाऊंडर नाही तर गोळ्या कुठल्या कशा खायचा हे पण ज्ञान नाही. आज मनुष्याची अवस्था अशी बिकट आहे, काय खावं
कसं राहावं, कसं बोलावं, कसं चालावं हे शिकवण घेऊनच जर उभा राहिला तर कुठला गोंधळ पिंडामध्ये येणार नाही. अज्ञानात बरीच आपण मोकळीक आत ठेवली, त्यामुळे मनाला अनेक प्रकारच्या कल्पना करायला वाव मिळतो, भावनेत बसायला वाव मिळतो, विषयात राहायला वाव मिळतो. आता सद्गुरुचरण प्राप्त झाल्यावर देहामध्ये नेमकं सांगितलंय, चाले हे शरीरा कुणाचे सत्य, कोण बोलतो हरिबिना. अज्ञानात मनुष्याची भूमिका जर बघितली, घंटा गेली, पळे गेली, तास वाजे धराना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. म्हणून संभ्रम नको. एकदा देहामध्ये मोकळीक ठेवली की ढिलेपण येतं आणि ढिलेपणातून आपल्याला काय करायचं आहे ते विसरलं जातं. म्हणून स्मरण महत्वाचं आणि त्या स्मरणासाठी जे शास्त्र सत्शास्त्र श्रवण दिलंय ते आपल्या पिंडामध्ये बंधनाने मात्र धरायला पाहिजे. म्हणून सांगितलंय, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणची कष्टत गेला तोची भला. म्हणून स्वावलंबी जीवन देहामध्ये उभं करून दिलंय. अशा या स्वावलंबनात आणल्यावर आता मात्र बाहेर त्यांनी पडू नये. दुसरे म्हणजे ते आहेत, प्रत्येकाच्या देहामध्ये आहेत. पहिला आहे परमेश्वर आणि दुसरी आहे माया. या सृष्टीमध्ये दुसरी जी माया आहे त्यावर विश्वास ठेवून बरेच चाललेत, पण विश्वास ठेवून ठेवून विश्वासघात मनुष्याचा झाला. बोलतो मी विश्वास ठेवला, बोलतो माझा विश्वासघात केला. म्हणून नेमका विश्वास कुठे ठेवावा हे देहामध्ये कळलं पाहिजे. आता हे सांगितले का नाही, दुसरे कोण पहिले कळायला पाहिजे. दुसरा म्हणजे काय, व्यक्ती दुसरा नाही. इथे काय सांगायचं आहे, समर्थांना काय सांगायचं आहे, दुसरे म्हणजे कोण, हे विषय विकार आपण म्हणतो ना, विकार ते दुसरे. त्यांच्यावर विश्वास मनुष्य राहिला ना त्याचं कार्य कधीच होत नाही. कुठलंही कार्य करायचं असेल ना, बघा संशय येतो, चिंता येते, भीती येते, मग हे दुसरे, मग असे दुसरे आले ना की कार्याचा नाश होतो. म्हणून लग्न करताना बघा आपल्या पत्रिकेमध्ये पहिल्यापासून पद्धत आहे लिहिण्याची, कार्यसिद्धी नेण्यास श्री समर्थ आहेत असं लिहिलं असतं. कशावर लिहिलं असतं ते, काय लिहिण्याचं कारण, की आपल्याला समजायला पाहिजे की हे कार्य होतं कशाने होत असतं. कार्य नेहमी कार्य कशाने होत असतं आणि कार्यसिद्धी नेण्यास कोण असतं. म्हणजे दुसरे असं सांगत असतात की आम्ही केलं, आमच्यामुळे झालं, आम्ही नसतं झालं नसतं. साधी नोकरी लागली सांगतो मनुष्य, माझ्यामुळे तुला नोकरी लागली.